Hello dear students, welcome back on my YouTube channel, that is SK Account Tips. In our previous video, we solved first problem on hire purchase system. In that we covered calculation of interest and journal entries in the books of hire purchaser through part cash price method. In this video, we solve ledger accounts in the books of hire purchaser through part cash price method. For that purpose we consider similar problem. I hope कि हा problem तुम्ही तुमच्या notebook मध्ये लिहून घेतला असेल. Given information regarding this problem. With the help of that information we already calculate interest in our first video. With the help of that table we prepare journal entries in the books of hire purchaser. आपण journal entries prepare केले आहोत. साइनिंग ऑफ ॲग्रीमेंट साठी 2 एंट्रीज असतील, त्यानंतर प्रत्येक इन्स्टॉलमेंट साठी 4 एंट्रीज असतील. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 3 इन्स्टॉलमेंट दिले होते. आपण प्रत्येक इन्स्टॉलमेंटच्या जर्नल एंट्रीज प्रिपेअर केल्या आहेत. ओके, नाउ वी प्रिपेअर लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ हायर परचेसर, इट मीन्स राज, थ्रू पार्ट कॅश प्राइस मेथड. आपल्याला हायर परचेसरच्या बुक मध्ये 4 लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. एक तर असेल असेट्स अकाउंट, इट मीन्स मशिनरी अकाउंट. Second is a vendor account, it means Yash account. Third is interest account and fourth account is a depreciation account. Signing of agreement च्या ज्या 2 एंट्रीज होणार त्यातली फर्स्ट एंट्री आहे मशिनरी अकाउंट इज डेबिटेड टू यश अकाउंट वी टेक डाउन पेमेंट. या एंट्रीचा फर्स्ट इफेक्ट यश अकाउंटच्या क्रेडिट साइडला असेल. ऑन 1st April 2017 बाय मशिनरी अकाउंट ₹16,000. सेकंड इफेक्ट हा मशिनरी अकाउंटच्या डेबिट साइडला असेल. On 1st April 2017 to Yash account ₹16,000. Second journal entry is Yash account is debited to cash account. या एंट्रीचा फर्स्ट इफेक्ट यश अकाउंटच्या डेबिट साइडला असेल टू कॅश अकाउंट ₹16,000. आपण कॅश अकाउंट प्रिपेअर करत नाही, यामुळे आपण याचा सेकंड इफेक्ट घेणार नाही आहोत. देन फर्स्ट इन्स्टॉलमेंटची जी फर्स्ट एंट्री आहे मशिनरी अकाउंट इज डेबिटेड 8,000. इंटरेस्ट अकाउंट इज डेबिटेड 1,200 टू यश अकाउंट 9,200. या एंट्रीचा फर्स्ट इफेक्ट यश अकाउंटच्या क्रेडिट साइडला असेल. ऑन 31st March 2018 बाय मशिनरी अकाउंट 8,000 बाय इंटरेस्ट अकाउंट 1,200. अँड सेकंड इफेक्ट मशिनरी अकाउंटच्या डेबिट साइडला असेल. ऑन 31st March 2018 टू यश अकाउंट ₹8,000. त्याच पद्धतीने या एंट्रीचा सेकंड इफेक्ट इंटरेस्ट अकाउंटच्या डेबिट साइडला सुद्धा होईल. ऑन 31st March 2018 टू यश अकाउंट ₹1,200. फर्स्ट इन्स्टॉलमेंटची सेकंड एंट्री आहे यश अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट ₹9,200. याचा फर्स्ट इफेक्ट यश अकाउंटच्या डेबिट साइडला होईल. ऑन 31st March 2018 टू कॅश अकाउंट ₹9,200. आपण कॅश अकाउंट प्रिपेअर करत नसल्यामुळे याचा सेकंड इफेक्ट आपण इथे नाही कन्सिडर करणार. फर्स्ट इन्स्टॉलमेंटची थर्ड एंट्री आहे डेप्रिसिएशन अकाउंट इज डेबिटेड टू मशिनरी अकाउंट ₹4,000. याचा फर्स्ट इफेक्ट हा मशिनरी अकाउंटच्या क्रेडिट साइडला असेल. ऑन 31st March 2018 बाय डेप्रिसिएशन अकाउंट ₹4,000. सेकंड इफेक्ट ऑफ दिस एंट्री इज ऑन डेबिट साइड ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट, that is to machinery account ₹4,000. Last entry of first installment is profit and loss account is debited to interest account to depreciation account. याचा फर्स्ट इफेक्ट इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साइडला असेल. ऑन 31st March 2018 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹1,200. Also first effect made in credit side of depreciation account, that is by profit and loss account ₹4,000. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत नाही, त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट होणार नाही. वी कन्सिडर ऑल एंट्रीज ऑफ फर्स्ट इन्स्टॉलमेंट, त्यामुळे आपण प्रत्येक अकाउंट क्लोज करू. आधी आपण डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज करू, देन इंटरेस्ट अकाउंट, then vendor account, and last we close the machinery account. The total of depreciation account both side is ₹4,000 is equal. Total of interest account is ₹1,200. Total of Yash account of both side is ₹25,200. मशिनरी अकाउंटची जर टोटल बघितलं तर डेबिट साइडची टोटल जास्त आहे ₹24,000. याचा अर्थ बॅलन्सिंग फिगर असेल 20,000. ऑन 31st March 2018 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन ₹20,000. अँड ऑल्सो दिस इज द ओपनिंग बॅलन्स ऑफ नेक्स्ट इयर
to balance brought down rupees 20,000. आपण जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे त्याची 4 एंट्रीज कन्सिडर केल्या. त्यानंतर आपण प्रत्येक अकाउंट क्लोज करत आलो. आपण स्टार्टिंगला डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज केला. याची टोटल दोन्ही साईडची सेम असेल नेहमी. देन इंटरेस्ट अकाउंट आपण क्लोज करतो. याचीही टोटल सेम असेल, कोणताही बॅलन्सिंग फिगर येणार नाही. त्यानंतर जो वेंडर अकाउंट आहे तो देखील आपण क्लोज करतो. यामध्ये देखील कोणतीही बॅलन्सिंग फिगर येणार नाही. जी बॅलन्सिंग फिगर असेल ती फक्त मशिनरी अकाउंट मध्ये असेल. त्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंटच्या ज्या 4 एंट्रीज होतील त्यातली फर्स्ट एंट्री असेल बाय मशिनरी अकाउंट इज डेबिटेड, इंटरेस्ट अकाउंट इज डेबिटेड टू वेंडर अकाउंट. याचा फर्स्ट इफेक्ट वेंडर अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल. ऑन 31 मार्च 2019 बाय मशिनरी अकाउंट रुपीज 8,000, बाय इंटरेस्ट अकाउंट रुपीज 800. आपण सेकंड इन्स्टॉलमेंटचा इंटरेस्ट कन्सिडर करतो. या एंट्रीचा सेकंड इफेक्ट मशिनरी अकाउंटच्या डेबिट साईडला असेल. ऑन 31 मार्च 2019 टू यश अकाउंट रुपीज 8,000. तसेच इंटरेस्ट अकाउंट मध्ये देखील याचा सेकंड इफेक्ट असेल टू यश अकाउंट रुपीज 800. सेकंड एंट्री ऑफ सेकंड इन्स्टॉलमेंट इज यश अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट रुपीज 8,800. याचा फर्स्ट इफेक्ट हा यश अकाउंटच्या डेबिट साईडला असेल टू कॅश अकाउंट रुपीज 8,800. अँड सेकंड इफेक्ट कॅश अकाउंट मध्ये होतो, पण तिथं आपण प्रिपेअर करत नाही आहोत. थर्ड एंट्री ऑफ सेकंड इन्स्टॉलमेंट इज डेप्रिसिएशन अकाउंट इज डेबिटेड टू मशिनरी अकाउंट रुपीज 4,000. या एंट्रीचा फर्स्ट इफेक्ट मशिनरी अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल बाय डेप्रिसिएशन अकाउंट रुपीज 4,000. अँड सेकंड इफेक्ट मेड इन डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट साईडला टू मशिनरी अकाउंट रुपीज 4,000. लास्ट एंट्री ऑफ सेकंड इन्स्टॉलमेंट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज डेबिटेड 4,800 टू इंटरेस्ट अकाउंट रुपीज 800 टू डेप्रिसिएशन अकाउंट रुपीज 4,000. याचा फर्स्ट इफेक्ट हा इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल. ऑन 31 मार्च 2019 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रुपीज 800. ऑल्सो फर्स्ट इफेक्ट मेड इन क्रेडिट साईड ऑफ डेप्रिसिएशन अकाउंट ऑन 31 मार्च 2019 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रुपीज 4,000. सेकंड इन्स्टॉलमेंटच्या ऑल एंट्रीज आपण घेतलेल्या आहेत. आपण टोटल करू सेकंड इन्स्टॉलमेंटची डेप्रिसिएशनची रुपीज 4,000. Then total of interest account is rupees 800 of both side. Total of Yash account is rupees 8,800 of both side. Machinery account ची डेबिट साइड ची टोटल जास्त आहे rupees 28,000. It means balancing figure held in credit side of machinery account on 31st March 2019 by balance carried down rupees 24,000. This is also opening balance of next year on 1st April 2019 to balance brought down rupees 24,000. आपण इथे सेकंड इन्स्टॉलमेंटच्या ऑल एंट्रीज कन्सिडर केलेल्या आहेत. फर्स्ट एंट्री ऑफ थर्ड इन्स्टॉलमेंट मशिनरी अकाउंट इज डेबिटेड, इंटरेस्ट अकाउंट इज डेबिटेड टू यश अकाउंट. याचा फर्स्ट इफेक्ट यश अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल बाय मशिनरी अकाउंट रुपीज 8,000 बाय इंटरेस्ट अकाउंट रुपीज 400. याचा सेकंड इफेक्ट मशिनरी अकाउंटच्या डेबिट साईडला एक असेल टू यश अकाउंट रुपीज 8,000 आणि इंटरेस्ट अकाउंटच्या डेबिट साईडला एक असेल टू यश अकाउंट रुपीज 400. सेकंड एंट्री ऑफ थर्ड इन्स्टॉलमेंट इज यश अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट रुपीज 8,400. याचा फर्स्ट इफेक्ट यश अकाउंटच्या डेबिट साईडला असेल टू कॅश अकाउंट रुपीज 8,400 अँड सेकंड इफेक्ट इन कॅश अकाउंट, पण ते आपण प्रिपेअर करत नाही आहोत. देन थर्ड एंट्री ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट इज डेप्रिसिएशन अकाउंट इज डेबिटेड टू मशिनरी अकाउंट रुपीज 4,000. याचा फर्स्ट इफेक्ट हा मशिनरी अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल ऑन 31st March 2020 by depreciation account rupees 4,000 and second effect taken in debit side of depreciation account, that is to machinery account rupees 4,000. Last entry of third installment is profit and loss account is debited 4,400 to interest account rupees 400 to depreciation account rupees 4,000. याचा फर्स्ट इफेक्ट हा इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल ऑन 31st March 2020 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रुपीज 400. तसेच आणखी फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रुपीज 4,000. वी कन्सिडर ऑल एंट्रीज ऑफ थर्ड इन्स्टॉलमेंट. आपण डेप्रिसिएशन अकाउंटची टोटल करू रुपीज 4,000 ऑफ बोथ साइड. टोटल ऑफ इंटरेस्ट अकाउंट रुपीज 400 फॉर बोथ साइड. यश अकाउंटची टोटल असेल 8,400 फॉर बोथ साइड. मशिनरी अकाउंटची डेबिट साइड जास्त आहे 32,000 रुपीज. वी टेक बॅलन्सिंग फिगर
in credit side of machinery account on 31st March 2020 by balance carried down rupees 28,000 आणि हाच बॅलन्स आपल्याला नेक्स्ट इयर साठी ट्रान्सफर करायचा आहे ऑन 1st April 2020 रुपीज 28,000. आपण इथे थर्ड इन्स्टॉलमेंटच्या देखील सर्व एंट्रीज बघितलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला लेजर अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतील इन द बुक्स ऑफ हायर परचेसर. एक तर मशिनरी अकाउंट असेल, देन वेंडर अकाउंट असेल, इंटरेस्ट अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट. आय होप की तुम्हाला लेजर अकाउंट्स कसे प्रिपेअर करायचे विथ द हेल्प ऑफ जर्नल एंट्रीज हे कळालं असेल. Thank you for watching this video. If any query, please contact me. My mobile number and my email address is on display. Please subscribe my YouTube channel, like, share this video and comment on it. Thank you.